हे तुमच्यासाठीचं दैनंदिन वेळापत्रक. पहाटे 4 वाजता उठायचं, पाणी भरायचं. 4:30 वाजता अंगणात झाडू मारायचा, सगळीकडे पाणी मारायचं. 6 वाजता नाश्त्याची तयारी झालीच पाहिजे. 8 वाजता घरातल्या बायकांचे कपडे धुवायचे. 10 वाजता स्वयंपाकाची तयारी करायची. संध्याकाळी 4 वाजता भांडी घासायची, धान्य निवडणे या सगळे कामं करायची. संध्याकाळी 7:30 वाजता जेवण बनवायचं रात्रीचं. आणि हो, ही सगळी कामं करून उरल्या वेळामध्ये जे दानपिटे दिले ना, त्याच्यासाठी स्वकष्टानं पैसे कमवायचे आणि त्या दानपेटीत भरायचे. आलं लक्षात? भाऊ अहो पण कसं शक्य आहे? अहो त्यांना तर सवय पण. त्यांचं त्यांनी बघून घ्यावं. त्यांनी इथं राहायचा निर्णय मी त्यांच्यावर लादलेला नाही, व त्यांचा त्यांनी घेतलेला आहे. आपल्या घरचे संस्कार त्यांना पाहिजेत ना. कष्टाशिवाय कोणतेही संस्कार अंगात रुजत नाहीत. ग्रामातून संस्कार ही आपल्या घरची रीत आहे. त्यातूनही त्यांना असं वाटत असेल की लईच कामं आहेत किंवा ही कामं बायकांची, ही कामं पुरुषांची, जो भेदभाव आपण आपल्या घरात खरं तर मानत नाही. हे सगळं जर त्यांना झेपणार असेल तरच त्यांनी इथं राहावं. नाहीतर गप कुमार आपल्या राजमहालात परत निघून जावं. मला तुमचे सगळे नियम मान्य आहेत भाऊ. ठीक आहे. आता हे कपडे तुम्ही वापरायचे. इथे या परीक्षेत मुजुमदारांचा माज असलेले कपडे अंगावर नको. तर त्यापेक्षा इथल्या मातीचा वास असणारे हे सुती कपडे तुम्ही वापरायचे. या चला, तर मग आता कामाला सुरुवात करू. सगळ्यात आधी आपण जिथं राहतो ती जागा स्वच्छ असायला पाहिजे की नको? कारण जिथं स्वच्छता तिथंच लक्ष्मी आणि सरस्वतीचा वास. हवा सगळ्यात आधी तुम्ही जिथं राहता ती जागा स्वच्छ करून घ्या. बाकी हे काम झालं, पुढचं काम सांगतोच. चल दीपे.
तुमच्यात निर्लज्जपणा ठासून भरलाय ना. नाही, भाऊना एवढा त्रास होतोय तरी तुमचं आपलं सुरूच आहे. दीपे, हा आले आले. हे दुसरं नुसतं आपलं दिपे 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 चालू असते यांचं. देरी द्या, नका करू तुम्ही असं काय. नाही बघवत मला हे सगळं. असं म्हणून कसं चालेल बरं? प्रेम केले तर त्यासाठी लढायला लागणारच ना. सावी, माघार घेणं ना तुमच्या स्वभावात आहे ना माझ्या. त्यामुळं आपल्याला ही लढाई जिंकायची. एकमेकांच्या साथीनं. चला आज जा बरं. आता भाऊंनी नियम केले, ते नियम पाळायला पाहिजे ना. आधीच त्यांचं मन दुखावलं गेलंय. आता त्यांनी सांगितलेली ही परीक्षा आपण पास करायची आणि त्यांचं मन जिंकायचं. अहो पण हे सगळं करीन मी, करतोय. तुम्ही माझी काळजी करू नका. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर. जा मग तुम्ही, मी करतो सगळं. नीता, हे बा आता पोहे होतच आलेत. तू ना चहाची तयारी करायला घे. आई ना कधी येतील बघ. ऐकतेस का ग नीता? नीता, नीता, अगं लक्ष कुठे आहे तुझं? हा, मी केव्हाची बोलते तुझ्याशी आणि तू आई. कोळ्याचं जाळ, कोळ्याचं जाळ. बापरे, बरं झालं बाई दाखवलंस. आईंनी पाहिलं ना तर मग काय खैर नाही आपली. तू ना पोहेकडे लक्ष दे, मी ना झाडू घेऊन पटकन साफ करून टाकते. आलंच ते आई. अगं थांबा ना. तुम्हाला त्या जाळ्यात अडकलेला किडा दिसतोय काय? किडा? हो आहे की त्याचं काय? आणि आपली अवस्था सुद्धा अशीच त्या जाळ्यात अडकलेल्या किड्यासारखी झाली. अगदी सेम टू सेम. आपण पण या घरात अडकलेच गेलो. तू बघा ना, तो बिचारा, त्याला काही माहित नसताना त्यात अडकला गेला. आणि आपल्याला तरी कुठं काय माहित होतं? हो, माहित असायला एवढी अक्कल तरी कुठली होती? आपण सुद्धा असंच फसले गेलो ना. काय अपेक्षा होती आपली? साधी अशी भोळी बाबडी आशा होती की आपला संसार सुखाचा व्हावा.
पण आता ती आशा सुद्धा मरून गेली. आता फक्त आपण मरायचं बाकी आहे. नीता, काही तो किडा बघा ना, असा हळूहळू हळू स्वतःच्या जाळ्यात अडकत चाललाय. म्हणजे त्याला त्यातनं बाहेर पडायचंय, पण तो जेवढा अधिक बाहेर पडायचा प्रयत्न करतोय ना, तेवढा अधिक त्यात अडकत चाललाय. आपण पण फसलोयच की. आपण कितीही मरमर करून घरातल्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करणार, तेवढं अधिक त्यांच्या जाचात अडकत जाणार आणि मग घुसमटून आपला शेवट होणार. नीता अगं काय बोलतेस अशी? तू एक काम कर, तू जा खोलीत जा, आराम कर थोडा वेळ जा. आणि नाश्त्याचं काय हे मी बघते ना, फार काही करायचं नाहीये. तू खोलीत जा आणि थोडा वेळ पड जा. ऐका ना, मला खरंच आरामाची गरज नाही. आपण करूयात ना, आई आलं की ऐक माझं, या अवस्थेत ना असा थकवा येणं बरं नाही आणि हे असले विचार तर नाहीच नाही. त्यामुळे सांगते ना, जा आणि आराम कर. अहो मी खरंच सांगायला पाहिजे. सांगितलेलं कळत नाही. जा म्हटलं की जायचं. जा आराम कर जा. मी आहे ना, मी बघते. भाऊ, तुम्ही दिलेलं पहिलं काम झालंय भाऊ, आणि मी तयार आहे पुढच्या परीक्षेसाठी. ठीक आहे, या कामाचा मोबदला तुम्हाला मिळेलच. कारण मुजुमदारांसारखी स्वार्थी वृत्ती आमची नाही. मी तुम्हाला दानपेटी दिलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला 5001 रुपये जमा करायचे, आणि त्यासाठी फक्त घरातच नाही, बाहेर काम करून तुम्ही जमा करायचे. लक्षात आहे ना? बाहेर काम करताना तुम्ही मुजुमदारांच्या नावाचा वापर करायचा नाही. तसंच तुम्ही स्वतःची ओळखही त्यांना दाखवायची नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे, तुम्ही केलेल्या कामाबद्दल लोक जे मोबदला देतील तोच तुम्ही घ्यायचा. मी स्वतः त्यांना काही मागायचं नाही. नीता कुठे? ते आई, तिला ना थोडी चक्कर आल्यासारखी झाली,
म्हणून म्हणून मीच म्हटलं तिला खोलीत जाऊन थोडा आराम. चक्करच आले ना, मेली बिली तर नाहीये. हे एवढ्या तेवढ्या कारणांवरनं मुजुमदारांच्या बायका झोपा काढत नाहीत. विसरलीस की काय? आणि काय ग, तू मोठी शाणी आलीस तिला आराम करायला सांगायला? हं? या घरात मी आहे ना, आता मी असताना डिसिजन तू घेणार आहेस. शिक्षा मिळालेली कमी पडलेली दिसते. नवीन शिक्षा करू का? ते आई मी 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 फक्त तोंड बंद करा. ती काय विचार नाही तर तोंड लगेच उघडायला तयार. तुझं बायकोकडे लक्ष आहे का रे? सारखं आपल्या आजारी पडत असते. कधी उलट्या होत आहेत, कधी चक्कर येते. एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा तिला. हं? आतून बाहेरून चेकअप करून घे, नक्की काय झालं ते तरी कळेल. त्या दोघी काय शहाण्याच आहेत. आजारपणाचं कारण सांगून ना आराम करायला मोकळ्या. जाशील ना डॉक्टरांकडे घेऊन? होय की आई, जातो घेऊन तिला. कधी? आजच घेऊन जातो. ताई, हे काय तुझं मला पटलं नाही बघ. म्हणजे कसं, थोरल्याला आणि मधल्याला धाक दाखवतेस, दम देतेस, आणि धाकल्याला एकदम चांगली सूट. मला काय हे पटलं नाही. आता बघ की, काल तुझा लाडका धैर्य मुंबईला जातो म्हणून सांगून गेला. काय फोन मेसेज काही नाही. बरं पोचलोय नाही पोचलोय ही सांगायची काय पद्धत? ती पण पोचला असेल तो, तिला दंगा मस्ती करत असेल, पण इकडं माझी पोरगी त्याच्या कॉलची वाट बघते. तिनं फोन पण खाली ठेवलेला नाही, काय खाल्लं नाही, काय प्यालेलं नाही. पण हे सगळं तुझ्या लाडक्या चिरंजीवाला काय याचं सोय सुद्धा तेच नाही. पर तिचं जाऊ दे, तुला तर केला होता का फोन? आता पुढचे 15 दिवस लोकांना मदत करण्यासाठी, कष्ट करण्यासाठी आणि नवीन संस्कार शिकण्यासाठी वापरायचे. आहे ना मान्य? मान्य आहे भाऊ. इथून पुढच्या 15 दिवसात 5001 रुपया मी त्या पेटीत टाकणार. ते सुद्धा मुजुमदारांचं नाव किंवा माझी ओळख न वापरता. भाऊ असं कुठं काम शोधत बसणार ते? त्यांना काम तर मिळालं पाहिजे की. हुडकलं तर देव पण सापडतोय. फक्त आपल्या हुडकण्यामध्ये श्रद्धा आणि निष्ठा असायला पाहिजे. त्याचं प्रेम आहे ना तुझ्यावर? त्याच्या प्रेमात अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद आहे की नाही, मलाही जरा बघायचंच. आता बघाच भाऊ तुम्ही, माझ्या प्रेमाची ताकद आणि निष्ठा. तयार आहे मी तुमच्या परीक्षेसाठी.
सावी, तुम्ही काय एवढ्या काळजी घेतात? हो, आपण तर लढाई जिंकायला लागलोय. म्हणजे बघा ना, माझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नसणारे भाऊ आता माझ्याशी बोलायला लागले. त्यांनी तर मला कामावर पण ठेवून घेतलंय. याचाच अर्थ आपण एक पाऊल पुढे आलोय. आणि मी तुमच्याकडनं शिकलोय, परिस्थिती कशीही असली तरी विचार पॉझिटिव्हच करायचा. आता भाऊ थोडेसे बदललेत, हळूहळू पूर्ण बदलतील आणि आनंदानं आपल्या लग्नासाठी होकारही देतील. पण या सगळ्यांमध्ये तुम्हाला किती त्रास होतोय तो नाही बघवते मला. मग त्रास इग्नोर करा आणि फक्त माझ्याकडे बघा. बरं वाटेल तुम्हाला. तुमचं तर माहिती नाही, पण मला तरी नक्कीच बरं वाटेल. सावे, काय चाललंय तुझं? भाऊनी काय सांगितलं ते लक्षात नाही? यांच्याशी नाही बोलायचं म्हणजे नाही बोलायचं. अगं मी फक्त यांच्याबद्दल तर मला काय ऐकूनच घ्यायचं नाही. तुमचं प्रेम आहे म्हणून कसं पण वागत. चला आई, अगं चल नंदना. आई, अगं तू सावी, काळजी करू नका. मला विश्वास आहे, आज जे आपल्या प्रेमाला विरोध करतायत तेच एक दिवस आपल्याला स्वीकारतील. हसताय काय? हा, जावा काम उडका जावा. 15 दिवसात 5,001 रुपये कमवायचे, कळलं का? सप्पा नसतंय ते. आमच्या ह्यांना 5 वर्षात साधं 500 रुपये कमवता आले नाहीत. मुजुमदारांच्या घरचा राजकुमार, दामिनीबाईंचा लाडका, किती वेळ नोकरासारखं काम करायला लागलाय. हे जर दामिनीबाईंना कळालं त्या तर चक्करीनच पडतील. आणि लोकांना चक्रा कशा आणायच्या हे मला चांगलंच माहिती. तुला नाही आणि मला करतोय फोन तो. मला काही त्याचं माहित नाही बाबा. तसं पण त्याचं काय चाललंय ना कोणालाच माहित नाही. त्याच्यात जगात असतोय तो. काय उद्योग करत असेल काय माहिती तिकडे मुंबईला जाऊन. आपण ज्याला संपर्क साधत आहात ती व्यक्ती आपल्याला उत्तर देत नाही. उत्तर नाही तर उत्तर द्यायचं नाही. आई, अगं आई, अगं सावे, लय वेगळीच पोरगी झालीस ग तू. जरा बघ तुझ्या पप्पांकडे. मी आयुष्यभर तत्व जपली. तुझ्या आजोबांनी सुद्धा आयुष्यभर समाजसेवा केली, पण कधी चारित्र्यावर डाग नाही लागू दिला.
स्वार्थी मुजोर लोकांच्या विरुद्ध लढले. म्हणजे तू हे काय करायलेस? मुजुमदारांच्या पोरावर प्रेम नाही सावी, ते बरोबर नाही. तुझ्या पप्पांनी आणि आजोबांनी जो वसा घेतलाय ना, त्यावर पाणी टाकायला लागलेस तू असं वागून. सावे, का किती समजूतदार पोरगी आहेस तू. आणि आता इतक्या वेळा समजून सांगून सांगून आमचा जीव जायची वेळ आली, पण तरी पण का समजणं झालंय तुला. बाहेर प्रेमाचं भूत काढून टाक, काढून टाक. आई, मी पप्पा आणि भाऊंच्या विचारावरच चालते. म्हणूनच मी द्वेषाचा नाही, प्रेमाचा मार्ग निवडलाय. तुम्ही सगळे त्या मुजुमदारांच्या वाईटपणाकडे बघायला. धैर्य आता किती चांगले बघतात ते का दिसत नाहीये तुम्हाला? मी लहान असताना भाऊ मला वाल्याचा वाल्मिकी कसा झाला याची गोष्ट सांगायची. गोष्ट सांगून झाल्यावर ते मला म्हणायचे की सावे, माणूस वाईट नसतो, त्याची वृत्ती वाईट असते. आणि ही वृत्ती चांगल्या लोकांसोबत राहून विचारानं बदलू शकते. आणि एकदा वृत्ती बदलली की माणूस पण बदलतो. त्यामुळे तो माणूस वाईट आहे हे ठरवून त्याला बाजूला केला असेल ना, तर तो बदललेला आहे म्हणून त्याला स्वीकारलं पण पाहिजे. मग आता धैर्यांच्या बाबतीत तसं कोणी वागणं का झालंय? त्यांचे प्रयत्न का नाही दिसत तुम्हाला? गेला धैर्य, तुझ्या हाताबाहेर गेला. तुझा दम आहे ना, तू तेव्हा हात त्या भास्करला नाही तर विलासला त्याच बिचाऱ्यांना देत बस. धैर्याला नको, त्याला ते मुबा. अरे साधा कॉल उचलत नाही तुझा. कामात बिझी असेल तू. मुजुमदारांच्या सगळ्या कारभाराचा भार त्याच्या एकट्याच्या अंगावर आहे. मोठा अवॉर्ड दे त्याला, मोठा अवॉर्ड दे. आणि सांग ती बाहेरची कामं जी कर्तव्य आहेत ते नंतर पार पडता येतील, परत घरातली कामं आधी उरकून घे म्हणाव. त्यासाठी आधी घरी तर यायला पाहिजे. कामासाठी मुंबईला गेलाय तर जीवाची मुंबई करायला गेलाय काय माहित. नीताची काय नाटकं चालू आहेत ना, बघूनच येतो मी. निघाम काय, थांब आलोच. ताई, आता लई झालं, लईच झालं. वाटेल ते कर, पण त्याला इथं बोलवून घे. या महिन्यात माझ्या पोरगीच्या अंगाला हळद लागलीच पाहिजे. काय ताई, पिवळा रंग जर या घरात दिसला नाही तर लाल रंगाचं काय करायचं चांगलंच माहित आहे मला. बर सुनबाई, आले. ते घरात पेस्ट कंट्रोल कधी केलं होतं शेवटचं? काय आठवतंय? नाही आठवा. बराच वेळ झालेला दिसतोय. लवकरात लवकर करून घ्या बरं का, लवकरात लवकर. तर माझ्याकडे किडे मारायचा मस्तपैकी ऑप्शन आहे.
आई माझ्यासाठी बदलून सुद्धा ते अजून सुद्धा बदलायला तयार आहेत. मग त्यांच्या या प्रयत्नावर तुम्ही विश्वास का नाही दाखवत आहात? आई, तुला आठवतंय वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांसमोर त्यांच्या आईच्या विरोधात जाऊन त्यांनी तुझी बाजू घेतली होती. सोपं नाहीये हे. धैर्य जर बदललेच नसते तर त्यांनी असं केलं असतं का? अगं एवढं सुद्धा तुला त्यांच्यावर विश्वास बसण्यासाठी पुरेसं नाहीये का? नाही. त्यांच्या एका वागण्यावरून मी माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळं होणारा निर्णय नाही घेऊ देणार. सावी, मी तुझ्या या निर्णयाला कधीच मान्य करणार नाही. आतापर्यंत मी जेवढे डिसिजन घेतले त्याच्यावर तुझा विश्वास होता ना, मग चुकले का कधी मी कुठं? मग आता तुझा माझ्यावर विश्वास का नाहीये? एकदा माझ्यावर विश्वास ठेवाय. तू माझा आधार आहेस. अरे अगं, कधी न चुकणारा माणूस सुद्धा चुकतोय कधी कधी, कारण मन भुललेलं असतंय त्याचं. बाळा, तुला जी दरी दिसत नाही ना ती मला दिसत्या. काही आहे मी तुझी. तुझं वाईट होताना दिसतंय, तू चुकतेस हे दिसतंय, तरी पण तुझी सोबत कशी देऊ ग मी? तुझे पप्पा जरा जिथं असते ना तर ते सुद्धा यापेक्षा काही वेगळं बोलले नसते. साव्या ग, बाहेर पड या सगळ्यातनं. तू लय हुशार पोरगी आहेस. ते असं चुकीच्या रस्त्यावर नको जाऊ सावे, नको जाऊ.